नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज़ में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। कांग्रेस के हर निर्णय का होता है सम्मान। शिवसेना की आलोचना पर अतुल लोंढे का करारा पलटवार। कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ने शिवसेना की आलोचना पर सख्त प्रतिक्रिया देते हुए कहा कि कांग्रेस पार्टी में जब भी कोई निर्णय लिया जाता है तो पार्टी के हर सदस्य द्वारा उसका सम्मान किया जाता है और उस पर पूरी निष्ठा से अमल किया जाता है। लोंढे ने शिवसेना के आरोपों को अनुचित बताते हुए कहा कि कांग्रेस के आंतरिक निर्णयों की आलोचना करना शिवसेना को शोभा नहीं देता। लोंढे ने यह बयान उस समय दिया जब कांग्रेस पार्टी की आगामी महत्वपूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस की तैयारियां जोरों पर है। कल नागपुर के तिलक भवन में इस पत्रकार परिषद का आयोजन होने जा रहा है, जिसमें कांग्रेस के वरिष्ठ नेता राहुल गांधी विभिन्न ज्वलंत मुद्दों पर अपनी राय रखेंगे। राहुल गांधी का यह संबोधन विशेष रूप से महाराष्ट्र चुनाव प्रचार की रणनीतियों को लेकर महत्वपूर्ण माना जा रहा है, जहां वे जनता से जुड़े कई महत्वपूर्ण मुद्दों पर अपनी बात रखेंगे और विपक्षी दलों को जवाब देंगे। कांग्रेस सूत्रों के मुताबिक इस प्रेस कॉन्फ्रेंस में आने वाले विधानसभा चुनावों को प्रचार योजनाओं पर भी चर्चा होगी। कोण? धनश्री धनश्री ना जाधव, जयश्री जाधव. चालू आहे. चला सुरू करूया. काय आलं? सुरू करायचं. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अतिशय कमी वेळेमध्ये आपण इथे उपस्थित राहिला त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. मला आपल्या माध्यमातून उद्यापासून काँग्रेस महाराष्ट्रातून नागपूर आणि मुंबईमधनं सन्माननीय नेते आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुल गांधीजी हे होऊ घातलेल्या विधानसभेचा प्रचाराचा रणशिंग फुंकणार आहेत. याच्या दोन सभा उद्या महाराष्ट्रात होणार आहे. एक संविधान सन्मान संमेलन हे नागपूरमध्ये दुपारी 1 वाजता होणार आहे आणि ते कविवर्य सुरेश भट सभागृह इथे होणार असून त्या संदर्भामध्ये अनेक फेक नॅरेटिव्ह, खोट्या बातम्या, खोटा बोल पण रेटून बोल याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे की तिथे मीडियाला अलाउ नाही आहे. कदाचित मीडियाला हे भाजपचीच बातम्या तळी उचलता हे लक्षात राहिलं नाही की सुरेश भट सभागृहामध्ये 70-80 कॅमेरे एवढं सगळं सामावण्याची जागा नाही आणि त्याच्यामुळे आम्ही लाईव्ह फीड जे आहे ते लाईव्ह फीड बाहेर देणार आहे. त्यामुळे आतमध्ये काय काय सुरू आहे, काय काय राहुलजी बोलतात आहे, काय काय काँग्रेसचे नेते बोलतात आहे, विशेषतः राहुलजी काय काय बोलतात आहे, हे सगळं जे आहे ते माध्यमांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे माध्यमांची गळचेपी करणाऱ्या भाजपनी, ज्यांच्यामुळे गोदी मीडिया भेटलं, ज्यांच्यामुळे प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये आपण अगदी खालच्या तळाला गेलेलो आहोत, शेवटल्या स्थानावर आलेलो आहोत, त्यांनी आम्हाला प्रेसचा सन्मान शिकवू नये अशी आमची विनंती आहे आणि मीडियाने सुद्धा या खोट्या प्रचाराला बळी पडू नये. दुसरी अतिशय सभा महत्वाची सभा जी आहे, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे संपूर्ण महत्वपूर्ण नेते जे आहे ते उपस्थित राहणार आहेत, ती 5 ते 7च्या दरम्यान BKCच्या MMRDAच्या ग्राउंडवर होणार आहे. या सभेला विशेष करून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुन खरगेजी, आमचे नेते लोकसभेतले विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुलजी गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, देशाचे नेते सन्माननीय शरद पवार साहेब, शिवसेना उद्धव गट याचे सर्वेसर्वा सन्माननीय उद्धव ठाकरेजी, काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय नाना पटोलेजी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटीलजी, आमचे विधिमंडळ नेते सन्माननीय बाळासाहेब थोरातजी, आमचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय विजय वडेट्टीवारजी, आमच्या मुंबई प्रदेशच्या सन्माननीय अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्यासह संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते जे आहे ते या सभेला उपस्थित राहणार आहेत. आणि एकत्रितपणे राहुल गांधीजी उद्या या सर्व नेत्यांसमक्ष यांच्या साक्षीनं महाराष्ट्राचा विकासाच्या वाटा मोकळ्या करणार आहेत. त्या संदर्भामध्ये गॅरंटीज ज्या काँग्रेसच्या असणार आहेत त्या उद्या जाहीर राहुलजी
बीकेसीच्या सभेमध्ये करणार आहेत. गॅरंटी हा शब्द कर्नाटकपासून राहुलजींनी वापरायला सुरू केला आणि भारत जोडो यात्रेनंतर आपण जे बोलतो ते आपण केलं पाहिजे अशा विचारांना काँग्रेस सातत्यानं राहुल गांधींच्या, मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही पुढे जात आहोत. सोनियाजी, प्रियंकाजी या सर्व नेतृत्वामध्ये. आणि जो फेक नरेटिव्ह यांनी तेलंगणाच्या आणि कर्नाटकच्या संदर्भामध्ये फिरवला होता त्याची खुल्ली ॲड जी आहे ती काल आम्ही कोणत्या कोणत्या गॅरंटीज दिल्या आणि त्या सगळ्या गॅरंटीज ज्या आहेत त्याचं पालन जे आहे ते तेलंगणामध्ये, कर्नाटकामध्ये आणि हिमाचलमध्ये होत आहेत. त्यामुळे भाजपचा हा फेक नॅरेटिव्ह आणि खोटारडेपणा जो आहे तो उघडा पडलेला आहे. भाजप तोंडावर पडलेली आहे. ती नेहमीच पडत असते कारण खोटं बोलणं हे तिची मूळ प्रवृत्ती राहिलेली आहे. तर ती सगळ्यांसमोर एक्सपोज झालेली आहे. हे दोन्ही कार्यक्रम आपल्या माध्यमातून संपूर्ण जनतेला, मुंबईच्या, नागपूरच्या आसपासच्या संपूर्ण जनतेला आम्ही आवाहन करतो आहोत. काँग्रेसतर्फे, काँग्रेसच्या नेत्यांतर्फे आवाहन करतो आहोत की मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित राहावं. कारण महाराष्ट्राची फसवणूक खूप झाली. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र हे सगळ्या जनतेला माहीत झालेलं आहे. कशा पद्धतीनं तोडफोड केली, पक्ष तोडले, चिन्ह चोरले, पक्ष चोरले, बाप चोरण्याचे प्रयत्न झाले, महाराष्ट्राच्या उद्योग इथून तिथे गेले. आणि त्याच्यामुळे उद्याची जी बीकेसीची सभा आहे त्या सभेचं नाव आहे महाराष्ट्र स्वाभिमान सभा. मी पुन्हा एकदा सांगतो, त्या सभेचं नाव जे आहे ते महाराष्ट्र स्वाभिमान सभा. महाराष्ट्राचा स्वाभिमान कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. हा शिवछत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. याचा स्वाभिमान महाविकास आघाडी पुन्हा गहाण कुठे टाकण्याचा प्रयत्न यांनी जो केलेला आहे तो होऊ देणार नाही आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान परत आणेल अशा पद्धतीचं वचन जे आहे ती वचन देणारी सभा असणार आहे. म्हणजे उद्या 2 सभा आहे. नागपूरला जी आहे ती संविधान सन्मान संमेलन आहे आणि ते रेशीम बागेत आहे. त्याच्यामुळे जरा जास्त खोपत आहे बीजेपीला. रेशीम बागेत आहे ते, घर में घुसके म्हणतात ना तसं आहे ते. आणि बीकेसीची जी सभा आहे ती महाराष्ट्र स्वाभिमान सभा आहे. अशा 2 सभा ज्या आहेत त्या उद्या घेणार आहेत. संपूर्ण नेते राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगेजी त्या सभेला आणि संपूर्ण महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. आपले काय प्रश्न असेल ते विचारा. प्रश्न काय विचारायचे? या संपूर्ण फेक नरेटिव्ह बद्दल तुम्ही जे म्हणताय त्यातनं मूळ उद्देश नेमका या मागचा काय असेल असं तुम्हाला वाटतं? कारण ज्या पद्धतीनं संविधानाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या निवडणुकांच्या बाबतीत सुद्धा समोर आणण्यात आलाय. बघा, जोपर्यंत भाजप सत्तेमध्ये आहे तोपर्यंत या देशाचं संविधान हे अडचणीमध्ये आहे, धोक्यात आहे. कोणीही याच्यामध्ये राहू नये की भाजप आहे आणि भाजप सांगून राहिलं की हा फेक नरेटिव्ह आहे. तर आमचा प्रश्न असा आहे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला आणि संघाला सुद्धा की ज्या वेळेस लल्लू सिंग असेल, ज्योती मिर्धा असेल, अरुण गोविल असेल, अनंतकुमार हेगडे असेल आणि त्यांचे अनेक नेते यांनी ऑन रेकॉर्ड 400 जागा आम्हाला संविधान बदलायचं, आरक्षण बदलायचं आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्यानंतर भाजपनी त्याच्यावर काही कारवाई का केली नाही? आणि तुम्ही कारवाई केली नाही याचा अर्थ जे तुम्ही याच्या पहिले खडे टाकून पाहिले की आरक्षणावर पुन्हा विचार केला पाहिजे, हे मोहन भागवत बोलले होते 2016 साली. त्याच्यानंतर 2009च्या पूर्वी अडवाणी बोलले होते की कॉन्स्टिट्यूशनला रिव्हिजिट करावं लागेल, कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भामध्ये पुन्हा आम्हाला एकदा विचार करावा लागेल. विवेक देबरॉय, आता ते नाही आहेत, मला वाटतं काल परवाच त्यांचं दुःखद निधन झालं, त्यांनी सांगितलं होतं की वी द पीपल ऑफ इंडियामध्ये वीची गरज काय आहे. याच्यावर काय कारवाई केली बीजेपीनी? आणि हा कसला फेक नॅरेटिव्ह आहे? हे तर आम्ही सत्य सांगतोय सगळं. उलट त्यांनी सांगितलं की मीडियाला उद्या बंदी घातलेली आहे. काय कविवर्य सुरेश भट सभागृह तर तुम्हीच बांधलेला आहे ना? मग तुम्हाला माहिती नाही का तिथे 70-80 कॅमेरे मावू शकत नाही? लाईव्ह फीड देतोय आम्ही. नरेंद्र मोदीजींनी तर आजपर्यंत एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. नरेंद्र मोदीजी तर एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. आणि इथंच काय त्यांनी अमेरिकेत जाऊन इज्जत घालवलेली आहे. त्यांची जी जॉईंट प्रेस कम्युनिकेची जी परंपरा आहे त्याच्यामुळे त्यांना उभं राहावं लागले, एक प्रश्न घेतला आणि चालले गेले. असं पळपुटा प्रधानमंत्री आपण आजपर्यंत पाहिला नाही. आणि ते प्रेसपासून पळतात हे सत्य आहे. त्यांच्यामुळेच गोदी मीडिया नाव पडलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही आमच्या नेते राहुल गांधीजी यांनी वेळोवेळी प्रेसशी संवाद साधलेला आहे. वेळोवेळी प्रेसला त्यांनी आगाह पण केलेला आहे की तुम्ही आपलं स्वातंत्र्य गमावू नका, तुमच्या स्वातंत्र्यासाठी पण मी लढतो आहे. हे मोहब्बत की दुकान सबके लिए आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. हिंदी मध्ये कल से महाराष्ट्र विधानसभा के चुनाव का बिगुल हमारे राष्ट्रीय अध्यक्ष सम्मान्य मल्लिकार्जुन खरगे जी और विशेषकर हमारे नेता
नेता विपक्ष लोकसभा सम्मानीय सांसद राहुल गांधी जी नागपुर से शुरू कर रहे हैं। नागपुर वही दीक्षा भूमि जहां डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने बौद्ध धर्म की दीक्षा ली थी, जहां का इतिहास बड़ा है, मानवता का इतिहास है, वहां से और वो भी रेशीम बाग से कविवर्य सुरेश भट्ट सभागृह से आगाज करने वाले हैं। कल दोपहर में 1 बजे संविधान सम्मान सम्मेलन ये होगा। संविधान की सुरक्षा की, संविधान की रक्षा की बात जो है वो वहां की जाएगी। उसके बाद में शाम को 5 बजे बीकेसी के एमएमआरडीए ग्राउंड पर जिस तरह से महाराष्ट्र के स्वाभिमान के साथ कॉम्प्रोमाइज किया गया, यहां से उद्योग जब नरेंद्र मोदी जी छीन कर लेकर जा रहे थे, तब यहां के महायुति के नेता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजित पवार देखते रह गए। महाराष्ट्र के स्वाभिमान को छेड़ने की कोशिश की गई, लेकिन कोई भी उठकर बोला नहीं। तो सभी लोगों को छत्रपति शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर के महाराष्ट्र में ये क्या हो रहा, इसका बहुत दुख हुआ है। मालवन में जो हुआ 7 महीने में, हमारे भगवान, हमारे दैवत छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा जो गिरी है, वो प्रतिमा नहीं गिरी है, हमारा दिल टूटा है, महाराष्ट्र की जनता का दिल टूटा है। तो इसके खिलाफ का आगाज और महाराष्ट्र को फिर से विकास के रास्ते पर ले जाने के लिए, और इस विकास में, ये सर्वसमावेशी विकास में किसान हो, युवा हो, महिला हो, सब लोगों को समाहित करने के लिए, और फिर से जैसा जीडीपी में हम पीछे आ गए, हमारा पर कैपिटा इनकम में महाराष्ट्र आर्थिक पाहनी, महाराष्ट्र इकोनॉमिक सर्वेक्षण जो होता है गवर्नमेंट का, उसी में 6वें नंबर पर दिखा दिए गए। लेकिन रियल पैरामीटर्स अगर लगाया जाए तो 11वें नंबर पर इन्होंने महाराष्ट्र को ढकेल दिया है। उसके खिलाफ की जंग, उसका आगाज जो है, जो गारंटी का आगाज जो है, वो कल राहुल जी के नेतृत्व में बीकेसी के एमएमआरडीए ग्राउंड में होगा। इस सभा में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, हमारे नेता राहुल जी गांधी, इनके अलावा एनसीपी के अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार जी उपस्थित रहेंगे। शिवसेना के सर्वेसर्वा सम्माननीय उद्धव ठाकरे जी उपस्थित रहेंगे। महाराष्ट्र कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष सम्माननीय नाना पटोले जी, एनसीपी शरद पवार गुट के अध्यक्ष जयंत पाटिल जी, हमारे विधिमंडल नेता बाला साहब थोरात जी, हमारे नेता विपक्ष विजय वडेट्टीवार जी, हमारी महाराष्ट्र मुंबई प्रदेश कांग्रेस की अध्यक्षा माननीय सांसद वर्षा गायकवाड़ जी, और तमाम महाविकास आघाड़ी के नेतागण जो है इस सभा में उपस्थित रहेंगे। कल गारंटी का लॉन्च किया जाएगा, और जिस तरह से इन्होंने गारंटीज के बारे में झूठ कहने की बात की है, जो झूठ फैलाया है, जो फेक नैरेटिव फैलाया है कि कांग्रेस ने कई गारंटीज पूरी नहीं की, तो कल तेलंगाना के सरकार ने, रेवंत रेड्डी जी ने, मुख्यमंत्री ने, कल ये सारी गारंटीज हम कौन सी गारंटी हमने पूरी की है, तो हमने वो कल पेपर में उसकी ऐड दी है। किसानों का कर्जा माफी की है, 18,000 करोड़ से ज्यादा की कर्जा माफी की है। महाविकास आघाड़ी की सरकार थी तब भी हमने महाराष्ट्र में 19,000 करोड़ की 32 लाख किसानों की कर्जा माफी की थी। कहीं भी धोखाधड़ी करने का काम कांग्रेस ने और कांग्रेस के साथी दलों ने कभी नहीं किया है। तो ये सारी चीजें जो है वो जनता के सामने रखी है। तो कांग्रेस की गारंटी है तो महाराष्ट्र है। कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, कहाँ जाकर रख दिया महाराष्ट्र, ये आज महाराष्ट्र की जनता पूछ रही है। जिस तरह से महाराष्ट्र के उद्योग है, वेदांता फॉक्सकॉन हो, टाटा एयरबस हो, बल ड्रग हो, डिफेंस इक्विपमेंट्स हो, सारे प्रोजेक्ट लिए गए। डायमंड बोर्स भी लेकर गए, इंटरनेशनल फाइनेंशियल सेंटर भी लेकर गए। हर चीज गुजरात को ले जाकर महाराष्ट्र से बदला लेने का काम जो है वो मोदी शाह ने किया है। और उसको आंखें मूंद कर एकनाथ शिंदे जी, देवेंद्र फडणवीस जी और अजित पवार ने देखा है। हालांकि अभी महायुति तो बची नहीं है, सब एक दूसरे के खिलाफ वो लड़ रहे हैं, ये भी एक सच्चाई है। तो इनके खिलाफ का जंग का आगाज जो है चुनाव के लिए वो कल से होने जा रहा है। और मैं आपके माध्यम से सभी मुंबई वासी, विदर्भ वासियों को विनती कराऊंगा, उन्हें मैं यहाँ से आमंत्रित करूंगा कांग्रेस की ओर से, महाविकास आघाड़ी की ओर से, कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में वो इस कार्यक्रम में उपस्थित रहे और उनके लिए कांग्रेस क्या करने वाली है, महाविकास आघाड़ी क्या करने वाली है, वो उन्हें वहां पर पता चलेगा। सर, थोड़ी देर पहले भाजपा के केशव उपाध्याय ने एक प्रेस कॉन्फ्रेंस किया जिसमें उन्होंने कहा कि कल जो हुआ नॉर्थ कोल्हापुर में और उसके बाद जो बंटी पाटिल ने भाषा यूज की, उन्होंने कहा कि ये छत्रपति की गादी को दिखाया गया डिसरिस्पेक्ट है। और उन्होंने ये भी हाईलाइट किया कि कैसे कांग्रेस ने पंडित नेहरू के समय से लेकर बंटी पाटिल तक कभी छत्रपति शिवाजी महाराज का मान नहीं किया। और उन्होंने अपील किया है इलेक्शन कमीशन को भी कि इसमें वो थोड़ी दखलंदाजी करे। आपका इसके ऐसा है कि जिन्होंने 7 महीने हमारे छत्रपति शिवाजी महाराज के मालवन की प्रतिमा नहीं संभाल सके,
इतना बड़ा अपमान किया, वो अगर ऐसी बात करेंगे तो उन्हें वो शोभा नहीं देता है। जिस तरह से नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी और देवेंद्र फडणवीस इस महाराष्ट्र का अपमान करते हैं, महाराष्ट्र का स्वाभिमान जब ठुकराया जा रहा है तो उसके खिलाफ दिल्ली के सामने आवाज उठाने की बात नहीं कर सकते, वो हमें बताएंगे। नेहरू जी ने 57-58 में प्रतापगढ़ पे प्रतिमा का उद्घाटन किया था छत्रपति शिवाजी महाराज का, तब का भाषण उन्हें जरूर सुनना चाहिए। वो प्रतिमा आज जैसे की तैसी है। हमारे यशवंतराव चौहान जी ने यहां मुंबई में इंडिया गेट के सामने प्रतिमा का अनावरण किया था, वैसे की वैसे ही आज वो प्रतिमा है। और ये लोग हमें बताएंगे, ये दिल्ली के सामने झुकते हैं, महाराष्ट्र को लूटा जा रहा है, ये कुछ नहीं कर रही है, ये हमें समान बताएंगे। छत्रपति घराना जो है, छत्रपति शाहू महाराज का घराना, छत्रपति शिवाजी महाराज का घराना, उनका हम सम्मान करते हैं। और आपने देखा होगा छत्रपति शाहू महाराज और बंटी सतीश पाटिल एक मंच साझा कर रहे, एक कार्यक्रम साथ में हो रहा है। जो भी हुआ उनकी वो पारिवारिक मसला था उनका, और वो पारिवारिक मसला बताया गया है। तो इसके आगे सोच विचार कर हमारे आला कमान जो है मल्लिकार्जुन खड़गे साहब इसका निर्णय करेंगे आज शाम तक। तो केशव उपाध्याय जी को आईना दिखाने की जरूरत है, पूरे बीजेपी को आईना दिखाने की जरूरत है। जो मुगलों ने नहीं किया, जो आक्रांताओं ने नहीं किया, वो महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का हमने देखा, धड़ कहीं पड़ा हुआ है, हाथ कहीं पड़ा हुआ है, वो भी 7 महीने में। ये स्वाभिमान अभिमान और हमारे भावनाओं के साथ, महाराष्ट्र की जनता की भावनाओं के साथ खिलवाड़ बीजेपी ने किया है। और वो केवल करप्शन के लिए क्या है, ये कमीशन फॉर करप्शन इलेक्शन, इसके सिवा क्या किया है इन्होंने मंत्रालय में बैठकर? ते त्याला आता करून घ्या. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।